बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। धर्माचं बळ अत्यंत महत्वाचं आहे आणि धर्म जर क्षीण होत असेल तर त्या धर्मबळाशिवाय आपलं जीवन जगणं कठीण आहे। पण नुसतं धर्मबळ असून चालते का? नाही। खऱ्या धर्माची व्याख्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केली। दया तिचे नाव भूतांचे पाळन आनिक निर्दाळन कंटकांचे। जरा अभंग त्यांचे शोधून पहा। ते म्हणतात माझ्या धर्माचं मी पालन करत असेल पण दुसऱ्या धर्माचा अवमान जर करत असेल तर ते धर्मबळ सुद्धा टिकणार नाही। या धर्मबळाचं बाह्यांग आपल्यात असेल ते धर्मबळ तुमच्यामध्ये आलं का? नुसतं बाह्यांगाचं? ते म्हणाले नाही। मग तुमच्यात अर्थबळ नाही आलं, सत्ताबळ नाही आलं, मनोबळ नाही आलं, बुद्धिबळ नाही आलं, लौकिक बळ नाही आलं, तुमच्यामध्ये धर्मबळ नाही आलं, तपोबळ नाही आलं, हे सगळे बळ तुमच्यामध्ये नाही आले, मग बलवान कसे काय झाले? अभंगाच्या पहिल्या चरण। बडियाचे अंकित हो बडियाचे अंकित 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 आम्ही झालो बळीवंत 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 लाथाडीला हा संसार लाथाडीला हा संसार वा वा वा। लाथाडीला हा संसार 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 लाथाडीला हा संसार। हे जे बळाबद्दल आपण चर्चा करत आहोत हे कोणतंच बळ आलं नाही। मग बलवान होण्याचं प्रयोजन काय? बलवान कशानं झाले? पहिली गोष्ट बलवान का झालो? श्रुती मातेचं वचन आहे जो बलहीन आहे त्याला भगवंत प्राप्त होत नाही, भगवंताची उपासना सुद्धा तो करू शकत नाही। नायम बलहीन आत्मा लभ्यते। जो बलहीन असणारा आत्मा आहे, जीव आहे, त्याला तो भेटत नाही। बलवान झालो, कशामुळे बलवान झालो? या बळांनी नाही, कारण या बळाच्या काही कमतरता आहेत, काळानुसार वगैरे वगैरे त्या बदलतात। मग बलवान कशानं झालो? बळीयाचे अंकित। बळीवान असणारा, बलवंत असणारा, शक्तिशाली असणारा भगवंत त्याचे आम्ही अंकित झालो। साधा विचार करू आपण, जर बलवान माणसाचा माणूस अंकित झाला तर बलवान होते का? बलवान होते का? एखाद्याच्या कडे माणूस जर नोकरी करायला लागला तर त्याच्या एवढा बलवान होते का? बोला ना, नाही होत बलवान। मग महाराज म्हणाले की आम्ही त्याचे अंकित झालो तरी बलवान झालो। कसे काय बलवान झालो? काही नाही, ज्ञानेश्वरी तपासून पहा आणि अभंगावर थोडं शब्दांवर लक्ष द्या। अंकित झाल्यानंतर सुद्धा माणसाला बलवान होता येते। आमचे महाराज सांगत होते जुन्या काळामध्ये परिचय जर करून द्यायचा असला तर माता भगिनी असं म्हणायच्या, हे आमचे कोण आहेत? मालक। हे आमचे मालक आहेत। म्हणजे पतीला नवऱ्याला काय म्हणत होत्या? मालक। बरं, ज्याला मालक म्हणत होत्या तोच मालक बाजाराची पिशवी घेऊन 10 मिनिटांना कामावर जात होता। शब्द लक्षात येतात ना तुमच्या?
याला म्हटलं मालक, आणि तू चालला कुठं? कामावर. बरं, मालक कामावर जात असते का नोकर? ज्याला मालक म्हटलं तो कुठं चालला महाराज? कामावर. मालक कामावर जात नाही, नोकर कामावर जाते. मालक म्हटलं नोकर कसा काय झाला? काही नाही, याचे उत्तर तुम्हाला या लोकांना विचारून भेटत नाही, संतांना विचारावं लागते. संत म्हणतात कारण त्या स्त्रीनं त्याच्या नावाचं डोक्यावर कुंकू लावलं, त्याला जीवन समर्पित केलं. माझं वाक्य जरा लक्षपूर्वक ऐका. संसारातल्या हाळा मासाच्या नवऱ्याला जीवन स्वाधीन केलं तर नवरा मालक असणारा नोकर बनतो. जगाचं पालन पोषण करणारा जगाच्या स्वामीला जर जीवन समर्पित केलं तर काय बलवान बनवणार नाही? विठ्ठल 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 विठ्ठल. आणि सोपं तत्व आहे. बलवान असणाऱ्यांची अंकित झाल्यानंतर बळ माणसाला प्राप्त होते. त्याच्या नावानं समर्पित झाल्यानंतर त्याच्या तरी तनु मनु जीवे अशा पद्धतीनं समर्पित भाव जर ठेवला तर त्याचं बळ आपल्यामध्ये सुद्धा येते. त्या बळाने आम्ही बलवान झालो. बरं, बलवान झाल्यानंतर या सगळ्या बळांपेक्षा त्याचं अंकित होण्यामध्ये याच्यामध्ये नेमका व्हॉट इज डिफरन्स बिटवीन, दोघांमध्ये अंतर काय आहे? कारण इकडचे बळ अर्जित करण्याकरता उपद्व्याप करावा लागते आणि याच्याकडे गेल्यानंतर आपण सगळेजण जाणते लोक आहो. तुम्हाला साखर एका दुकानात भेटते, चहापत्ती दुसऱ्या दुकानात भेटते, कपडे तिसऱ्या मॉलमध्ये भेटतात. तिथं जाल का एकाच मॉलच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर सगळ्या वस्तू भेटतात, तिथं जाल. सगळ्या गोष्टी सगळ्या बलाची प्राप्ती करून देणारा जगातला एकमेव बलवान तो आहे. म्हणून आम्ही त्याचे अंकित झालो, बलवान झालो. बरं, त्याच्या अंकित झाल्यानंतर जे बळ प्राप्त झालं त्या बळाचा परिणाम काय झाला? नंबर 1 वर संसाराचं सगळ्यात महत्वाचं बळ आमच्या जीवनात आलं. अभंगाच्या 2ऱ्या चरणात. लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, हो लाथाडीला संसार, लाथाडीला संसार. केला षड उर्मीचा मार, 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 केला षड उर्मीचा मार. लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, हो लाथाडीला संसार, लाथाडीला संसार. वा वा, लाथाडीला संसार, किला षड उर्मीचा मार. बलवान होण्याची अनुभूती, त्याचा परिणाम काय आहे? महाराज म्हणाले आम्ही 2 गोष्टी केल्या. संसाराला लाताडलं, षड उर्मीचा मार केला. जर संसार लाताडण्याचं सामर्थ्य यायचं असेल तर अर्थबळानं येते का महाराज? संसार लाताडण्याचं सामर्थ्य यायचं असेल तर बुद्धिबळानं येते का? मोठे मोठे बुद्धिवान असणारे माणसं बुद्धिवान आहेत, पण त्यांना संसार लाथाडत असताना त्यांची बुद्धी कोणत्या तरी बँकेत गहाण ठेवल्याची अनुभूती येते ना, आपल्याही लक्षात येते. संसार लाताडायचं असेल तर फक्त भगवंताचं अंकित होऊनच लाताडता येते. सोपं सांगू, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, एक स्त्री अन्न करता मेली. एकुलता एक संतू नावाचा मुलगा मरण पावल्यानंतर बरे झाले देवा, दिवाळ निघाल्यानंतर सुद्धा बरे झाले देवा निघाले दिवाळे म्हणायला हिम्मत लागते.
आणि खांद्यावरचं पाखरू उडून गेल्यानंतर पंढरीश परमात्म्याला, देवा माझ्याकडून असा कोणता अपराध झाला की एवढं निरागस पाखरू माझ्या खांद्यावरून उडून गेलं, त्याच्याकरता अश्रू येण्याकरता सुद्धा हिंमत लागते. दोन गोष्टीचं अंतर पाजरा. संसार लाथाडण्याकरता बळ पाहिजे. अजून सोपं बोलतो, सामान्य माणसाला संसार लाता घालतो आणि संत संसाराला लाता घालतात. विठ्ठल संसाराला लाथाडणं वाटते तेवढं सोपं नाही. मोठे मोठे वाघ मोठमोठ्यानं बोलतात, पण एक वेळा त्यांचं लग्न झालं, 4 तांदळाचे दाणे डोक्यावर पडले की त्यांना विचारा, का आता बाळासाहेब कसं करताय, तिला विचारून सांगावं लागेल. संसाराला लाताडणं वाटते तेवढं सोपं नाही बरं का. आमचे महाराज फार गोड सांगायचे. नदीच्या काठावर एक गाढव आलं आणि त्या गाढवाचं शेपूट एका दुसऱ्या माणसानं धरलं. आता गाढवाचं शेपूट धरल्यानंतर परिणाम काय आहे त्याचा? गाढवाचं शेपूट धरल्यानंतर लाता मारल्या. कोण? गाढवानं. कोणाला? या गाढवाला. विठ्ठल शेपटी धरली तसं गाढवानं लाता मारायला सुरुवात केली. जशी लाता मारायला सुरुवात केली, बरं आता लाता मारल्यानंतर लाता जर खायच्या नसल्या, उपाय काय महाराज? मी मराठीतच बोलत आहो ना. गाढवानं लाता मारल्या, लाता खाणं सुरू आहे, लाता खाणं बंद करायचं आहे. उपाय काय? शेपटी सोडायची. पण हा बहादर यानं ती शेपटी धरून ठेवली पक्की आणि आरती सुरू केली. सुख करता दुःख हरता. गणपती बाप्पाचा एंगेज कॉल आला, ते काही आलेच नाहीत. मग यानं देव बदलला. आपण लय खतरनाक आहो. माऊलींनी वर्णन केलं ज्ञानेश्वरीत, माझी मूर्ती निपजवी ते घराचे कोणे बसवी, आपण देवोदेवी यात्रे जाय एकादशीच्या दिवशी, जे तुला पाड अमासी ते तुलाची पंचमीच्या दिवशी नागासी दे. आपण लोक लय खतरनाक. संसारामध्ये त्यानं कोणाच्या तरी लाता खाल्लेल्या आहेत, त्याला दररोज लाता बसतायत, पण लाता कशामुळे बसतायत याची बुद्धी त्याला नाही. शेपटी सोडली नाही. इथं होतो आपण. शेपटी सोडली नाही, पुन्हा लाता. मग त्यानं 2-4 आरत्या म्हटल्या, कोणी आलं नाही. पलीकडच्या काठावरून एक महाराज चालले होते. महाराजला म्हणे, चालले मोठे कीर्तन करायला, गाव गाव फिरायला, लोकायले सांगता विठ्ठलाचं भजन करा, गणपती बाप्पाची आरती करा. सगळ्या देवायले बोलावलं, एक काही धावून नाही आला. महाराज म्हणाले, बाबा प्रॉब्लेम काय आहे तुझा? तोंड फुटलं माझं, रक्त निघायला लागलेलं आहे, तुमचा एक देव धावून आला नाही. महाराज एकच वाक्य बोलले फक्त, समजलं तर पा. ते संत म्हणाले, बाबा कोण्या देवाची गरज नाही, गाढवाचं शेपूट सोड, लाता खाना आपोआप बंद होतील. संसार नावाच्या विठ्ठल वा 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 जाणते श्रोते, संसार नावाच्या गाढवाचं शेपूट सोडलं की लाता खाणं बंद होतात. नाहीतर संसाराला आपल्याला लाथाडण्याची वेळ आल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही त्याच्या लाता खात नाही, त्याला लाथाडतो. बरं महाराज, तुमच्या जीवनामध्ये याचे काही तपशील आहेत का? आहेत ना. संसारात सर्वात जास्त प्रिय असणारी वस्तू आहे माणसाला धन. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, ऐका, पाकिटासाठी लाचार असणाऱ्या माणसानं जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द पाहिले पाहिजे का? जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन पाहिलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे तुझ्या पुढे असलेलं तू ठेवलेलं सोने रुपे आम्हाला कायच्या सारखं आहे? सोने रुपे आम्हा मृतिके समान. हे सोन्याचे कॉईन सोन्याचे दिसत नाहीत, आम्हाला मातीचे दिसतात. संसारातलं सर्वात जास्त प्रिय असणारं धन मातीसारखं मानलं त्यांनी. याला संसाराला लाथाडणे म्हणतात. विठ्ठल अजून सांगू, घरामध्ये पत्नीची तब्येत जर थोडीशी बिघडली, माणूस किती मोठ्या इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये येऊ द्या, आय विल कॉल यू बॅक म्हणतो आणि बॅग पाठीवर लटकवतो आणि पहिल्यांदा IT ऑफिस मधून घरी येतो. कारण माणसाला पत्नी, मुलगा, धन ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या प्रिय आहेत की त्या गोष्टी करता करता हे जीवन कशासाठी आहे याचा विसर पडतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी धनाला काळी इतकं महत्व दिलं. त्या चाणक्य नीतीमध्ये वर्णन केलेलं आहे.
सिंह आहे सिंह, पण कामवृत्ती स्वार झाल्यानंतर तो सिंह सुद्धा गोंडा घोळल्याशिवाय राहत नाही. हे शक्ती आहे. त्या कामावर विजय प्राप्त करणं एवढं सोपं नाही. महाराजांनी त्याच्यावरती विजय मिळवला. उदाहरण काय आहे महाराज? सगळ्या पद्धतीच्या सगळ्या प्रकारच्या इच्छा फक्त भगवान परमात्म्याला समर्पित करून त्याच्या भक्तीची इच्छा प्रगट केली. हा त्याचं उदाहरण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मागी देवानं म्हटलं मागा तुम्हाला काय पाहिजे, त्यांनी सांगितलं काय नाही पाहिजे. जर इच्छा शिल्लक असती तर व्यवहारातल्या गोष्टी मागितल्या असत्या. त्याच्यावरती विजय प्राप्त केला. क्रोधावर विजय प्राप्त केला. काय काय परिस्थिती आली समोर. संतांना नुसतं त्या धार्मिकतेच्या चष्म्यातून पाहू नका, तो चष्मा बाजूला करा. सामान्य माणसानं लक्षपूर्वक माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन पाहिलं पाहिजे. काय जीवनामध्ये चढ उतार आहेत, संकट आहेत, आजूबाजूला व्यथा वेदना कष्ट दारिद्र्य दुःख सगळंच आहे. पण सगळं असताना सुद्धा पराकोटीचा अपमान झाल्यानंतर सुद्धा काय स्थिर वृत्ती आहे. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनची अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणे वच निर्ममो निरंकार सम दुःख सुख. काय जीवन आहे राजा. सर्व प्रकारचे संकट आले पण जीवनामध्ये क्रोधाला प्रवेश करू दिला नाही. सोपं सांगू तुम्हाला, पूजा करणारे पंडितजी होते आणि पूजा करणाऱ्या पंडितजीनं जेवायला बसल्यानंतर पाठ त्याच्यावर ताट, जेवण करायच्या अगोदर मंत्र म्हटला. हरि ओम सनावतु सनो भुणक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. किती वेळा? 3 वेळा त्रिवार शांती शांती शांती. आवळीची भेंडीची भाजी पहिलाच घास घेतला, मिठाचा पत्ता नाही. ज्यानं 3 वेळा शांती 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 म्हटलं होतं त्यानं तशीच भेंडीच्या भाजीचं ताट आणि प्लेट उचलले आणि त्याच्या घरातली जी त्याची पत्नी होती तिच्या डोक्यात फेकून मारली. त्याची बायको हुशार होती, ते म्हणे 3 वेळा म्हटलं ना शांती शांती शांती, तरी शांती को नाही जानती. शांती म्हणणं सोपं आहे पण परिस्थिती विपरीत पुढे आलं की आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणं कठीण आहे. त्या क्रोधावरती विजय मिळवला. उदाहरणं सांगता येतील. षड विकार आपल्याला उर्मी पाहायचे आहेत. पुढे जाऊ. काम, क्रोध, लोभ, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. लोभ नव्हता, लोभ नव्हता, लोभ नव्हता. पाकिटाचं वजन वाढलं की त्याच्याकरता शब्दाचं वजन वाढते. पण जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वातले असे एक साधू आहेत. त्यांच्या वाणीतलं ओझं, त्यांच्या वाणीतल्या शब्दाचं वजन कोणाचा चेहरा पाहून बदललं नाही. संत बदलत नाहीत. संत सूर्यासारखे असतात. सत्य हे कधीच ऐकणाऱ्याचा पाहणाऱ्याचा विचार करत नसतं. ते नेहमी जसं असते तसं समोर येत असतं. उगवत्या सूर्यासारखे होते तुकाराम महाराज. लोभ नव्हता. काम, क्रोध, लोभ, मत्सर अजिबात नव्हता. आता एवढी कठीण परिस्थिती आहे. शेजारच्या माणसाला ट्रिपवर जाऊन गेलेला पाहून माणसाला दुःख होत नाही. त्याचं स्टेटस जास्त जर चांगल्या फुलझाडात असेल तर माणसाला तकलीफ होते. आपल्या अंगावरचं शर्ट किती ब्रँडेड आहे त्याच्याशी काही मतलब नाही, पण समोरच्याचा ब्रँड जर थोडासा वरचढ असला माणसाला भाकर धकत नाही. एवढा मत्सर झाला, एवढा मत्सर झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगू तुम्हाला, आपला प्रॉब्लेम हा नाहीच आहे आपलं बॅलन्स कमी आहे. आपला प्रॉब्लेम हा आहे की शेजारच्याचं जास्त वाढलेलं आहे. माणूस ज्या वेळेला दुसऱ्याला पाहून जीवन जगतो त्यावेळेला त्याचं आयुष्य रसातळाला जाते. आणि माणूस संतांच्या विचाराला धरून जीवन जगतो त्यावेळेला संतास त्याला स्वतःच्या मांडीवर घेऊन बसवतात. शृंगारीले बाळ कौतुकी त्याचा लाड करतात. हे आपल्याला समजत नाही. म्हणून मत्सर जीवनामध्ये नसला पाहिजे. मत्सर ज्याच्या जीवनामध्ये आला, वाटोळं व्हायला सुरुवात झाली नव्हे, वाटोळं आयुष्याचं झालं समजा, त्या मत्सरावर विजय मिळवण्याकरता, त्या मत्सराला जिंकण्याकरता, त्याच्यावर मार देण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय याच पृथ्वीवर आले होते. अवतार घेतला आणि त्या मत्सराला सुद्धा जिंकलं.
दुसऱ्याकडे पाहून आपल्या आयुष्याचे निर्णय त्याच्या दृष्टीनं ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला आपलं आयुष्य आपलं राहत नाही. कोणाला ज्याला त्याला पहा तुम्ही, स्वतः उत्तम बनायचं नाही, दुसऱ्यापेक्षा उत्तम बनायचं आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, माशाला पाण्यामध्ये पोहता येते पण झाडावर चढता येत नाही. आणि झाडावर ज्याला चढता येते त्याला पाण्यात उडी घेता येत नाही. ज्याला गोड भजन म्हणता येते ना, आमच्यासारख्याना भजन नाही म्हटलं तुम्ही मग कीर्तन करतो, त्याला कीर्तन करता येत नाही. प्रत्येकाला भगवान परमात्म्यानं काहीतरी दिलं. संत म्हणतात त्याचा आनंद मानले का? दुसऱ्याला पाहून तुझं जीवन जगू नको, दुसऱ्याच्या तुलनेमध्ये तुझं आयुष्य व्यर्थ घालू नको, वाया घालू नको. मत्सराला बाजूला केलं, दंभाला बाजूला केलं. काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ. महाराज सोप्या भाषेत सांगू, दंभ म्हणजे जे नाही ते दाखवणं. आता नवीन आजकाल काही फोन आले का नाही, त्या फोनचा विशेष लोगो लोकांना दिसला पाहिजे म्हणून, विशेष लोगो लोकांना दिसला पाहिजे म्हणून माणसं असं 2 बोटामध्ये अंतर ठेवतात आणि असा मोबाईल धरून बोलतात, हॅलो टिंग 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 टिंग. त्याला फोनवर बोलायचं आहे ते महत्वाचं नाही, आपल्याकडे अमुक ब्रँडचा मोबाईल आहे ते दाखवायचं आहे. आणि ते दाखवणं, ते दाखवण्याकरता धडपडणं याला दंभ म्हणतात. तुकडोजी महाराज पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी होते. एवढा विश्वास होता त्यांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा. माऊलीवर भजन लिहिलं त्यांनी तर डोळ्यातले अश्रू पानावर सांडले. ते म्हणाले, मुश्किल नहीं है तुमको मुझसा अधम तराना, तुम क्या नहीं करोगे जो कुछ भी हो कराना. श्री ज्ञानराज गुरु माऊली, त्यांच्या कृपा दृष्टीची सावली, परंपरेने फळास आली ग्राम गीता रूपाने. माऊली तुमच्या कृपेचा हात माझ्या डोक्यावर आहे म्हणून हा बालक ग्रामगीता लिहितोय. किती श्रद्धा असेल. त्या तुकडोजी महाराजांनी भजन लिहिलं, ऐकून घे जा. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावान साधू होत नाही रे, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे बाबा, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे गड्या, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. ए जंगलाच्या अस्वलीला मोठ्या मोठ्या जटा, जंगलाच्या स्वलीला मोठ्या मोठ्या जटा. एक एक शब्द लक्षपूर्वक ऐका. एकट्या राष्ट्रसंत तुकडोजी बाबांनी लिहिलं नाही. कबीर महाराजांना जाऊन विचारा. संत कबीर महाराज म्हणतात, जटा बढ़ावे जो नरतर है तो मोर क्यों नहीं तर है, जाके लंबे लंबे पर है. शंख बजावे जो नरतर है तो गद्दा क्यों नहीं तर है, जाका शंख जैसा स्वर है. गंगा नहावे जो नरतर है तो मेंढक क्यों नहीं तर है, जाका गंगा जी में घर है. कहे कबीरा सुन भाई साधो, ओ नर बेशक तर है, जाके हृदय में हरिहर है. जो दाखवत नाही त्याच्यामध्ये आहे. आणि तुकडोजी महाराजांचे शब्द ऐकताना माझ्या तुकोबारायांचे शब्द लक्षात ठेवा. हे एकट्या तुकडोजी महाराजांनी नाही लिहिलं, त्यांनी तर नंतर लिहिलं. 450 वर्ष अगोदर तुकाराम महाराज म्हणतात, नवती ते संत करिता कवित्व संताचे ते आप्त नवती संत. नवती ते संत धरिता भोपळा पांघरते वाकळा नवती संत. नवती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे भस्म उधळणे नवती संत. तुका म्हणे नाही निरसला देह तोवर अवघे संसारिक. बाह्यांगाच्या झंझेटीतून मिटून ज्यानं आतला गुंता सोडवला तो साधू आहे, नाहीतर सगळा दंभ आहे. जंगलाच्या अस्वलीला मोठ्या मोठ्या जटा, जंगलाच्या अस्वलीला मोठ्या मोठ्या जटा. पारधी लंगोटीन त्यागी दिसे मोठा, पारधी लंगोटीन त्यागी दिसे मोठा. गाढवाच्या अंगी नाही भस्माचा तोटा, साधू नावान साधू होत नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे बाबा, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे गड्या, साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. बाहेरून दाखवणं सोपं आहे, काही नाही.
अडीचशेचं धोतर, अडीचशेचा सदरान, अडीचशेचा फेटा. किती झाले? 750. 25 रुपयाची अष्टगंधाची डबी आणि 15 रुपयाची माळ. 900 रुपयाच्या अंदर साधू बनते, पण बाहेरून. आणि आतून साधू बनायचं असेल, जगद्गुरु तुकोबारायांसारखी हिम्मत पाहिजे का? तुम्ही म्हणाल तर मी गाव सोडून जाऊ शकतो, तुम्ही माझ्या बोलण्यावर आक्षेप घ्याल तर मी तालुका सोडून जाऊ शकतो, पण तुका म्हणे सत्य सांगे येवोत रागे येतील ते. काय करू आता धरोनिया भीड, निशंक हे तोंड वाजविले, सत्य असत्यासी मन केले ग्वाही. मानियले नाही बहुमता, हे निर्भीडपणे सांगण्याची वृत्ती लागते. आणि ती वृत्ती केसरचं दूध पेल्यानं येत नाही. रक्तामध्ये संतांचे विचार मुरवावे लागतात, जे तुकाराम महाराजांनी मुरवले होते. दंभाच्या पुढे, क्रोधाच्या पुढे, मत्सराच्या पुढे गेले होते. काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ आणि सर्वात शेवटचा अहंकार. मी फार मोठा आहो, माझ्यापेक्षा कोणी मोठं नाही, हे वृत्ती ज्याच्यामध्ये आली त्याच्या आयुष्याचा नाश झाला. महाराजांचं प्रमाण आहे, तुका म्हणे नरका घाली अभिमान. नरकामध्ये जर जायचं असेल तर माणसानं अभिमान करावा. माझ्यासारखं कोणाला गाणं म्हणता येत नाही, माझ्यासारखं कोणी कीर्तन करत नाही, माझ्यासारखा कोणाचा बिझनेस चालत नाही, माझ्या एवढं कोणी सुंदर दिसत नाही. मी बोलतो तसं कोणी बोलत नाही. ज्याला असं वाटते की आपण काहीतरी विशेष आहो, सोपं सांगू, कितीही महागवाल्या दुकानात जा, त्याला भारताचा नकाशा मागा. कोणाचा? भारताचा. केवढा भेटते? एवढा A4 साईज कागदमध्ये. त्या भारताच्या नकाशामध्ये महाराष्ट्र शोधा. महाराष्ट्र आहे एवढा, तळ हाता एवढा महाराष्ट्र. त्याच्यात आपला जिल्हा शोधा. पुणे जिल्हा, संभाजीनगर, अकोला, परभणी, बुलढाणा, वाशिम, सगळे एवढे आहेत. लक्षात घ्या, कोणत्याही सिटीत राहा, कोणत्याही जिल्ह्यात राहा, एवढे. त्याच्यात तुमची कॉलनी शोधा. 82 लाखाचा 2 BHK. हे कॉलनी एवढी आहे. आणि त्या कॉलनीमध्ये तुमच्या घराचा सॅटेलाइट व्ह्यू शोधा. तो पेनाच्या ठिपक्या एवढा आहे. आता मला सांगा, त्या ठिपक्यामध्ये तुझं घर कुठं शोधा आणि तुझी आराम खुर्ची कुठं पाव. या जगामध्ये एवढं मोठं विश्व आहे राजू. जरा विचारा विज्ञानाला. हजारो आकाशगंगा आहेत. पृथ्वी म्हणजे लेकराईचा खेळायचा चेंडू आहे, बॉल. तेवढी पृथ्वी आहे. त्याच्यात तुमच्या माझ्यासारखे लाखो करोडो राहतात. किती मोठे मोठे माणसं झाले. आपल्या ज्यानं जगाचं काही विशेष होत नाही ना आपल्या ज्यानं काही अडत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. जगाचं काही अडत नाही, जगाचं काही राहत नाही. या जगामध्ये अभिमानानं जो जगतो त्याचं जीवन अत्यंत रसातळाला गेल्याशिवाय राहत नाही. त्या अभिमानाला जिंकण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये सेवाभाव आणला. एवढे मोठे संत महात्मे, पण ज्ञानोबारायांच्या पुढे हात जोडून काय म्हणाले माहीत आहे? माझ्या अंगावर शहारा उभा राहतो, डोळ्यामध्ये अश्रू येतात, शब्द अडखडतात. सांगू तुम्हाला, ज्या तुकोबारायांनी या विश्वातल्या सगळ्या माणसांचं गुरु बनावं, जगद्गुरु असणाऱ्या महात्म्यानं अभिमानावर असा विजय मिळवला. ते म्हणतात, माऊली मी तुमच्या पायात घालायची चप्पल आहो, चप्पल. ज्ञानोबारायांसारख्या महात्म्यानं ज्ञान ज्यांच्या रूपानं जन्माला आलं. आम्ही लोकांनी, संतांनी लिहिलेले शब्द सांगतो. जगात शब्दाला जन्माला घालणारी एकच माऊली आहे, त्यांचं नाव ज्ञानेश्वर माऊली आहे. शब्द जन्माला घातले, ज्ञान जन्माला घातलं, ते माऊली म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये, एरवी तरी मी मूर्खो, जरी जाहला अविवेको, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. मी मूर्ख आहो, पण संत कृपेचा दीपक जो आहे त्याच्यामुळे मी प्रकाशित आहो. आपण तर 2 पानं लिहिले, ते कविता वाचणार पुऱ्या महाराष्ट्राला सुचू देत नाही. माझ्यासारखी आजपर्यंत या भावनेवर कोणी कविता लिहिली नाही. अरे छापखाने भरलेले आहेत भल्या माणसा. माझ्यासारखा सुंदर बंगला कोणी बांधला नाही. या जगामध्ये आपण विशेष करतो ना, आपल्याकडेच विशेष आहे हा मानण्याचा जो अभिमान आहे, त्याचा त्याग करायचा असेल तर सेवाभाव तो जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याकडे होता. लाथाडीला संसार
केला षडउर्मीचा मार. हे संसाराचं बळ आलं. महाराज तुम्ही बलवान झाले तर 2च गोष्टी केल्या का? नाही, अजून गोष्टी केल्या, 3 गोष्टी केल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात. जनधन तन जनधन तन वाव. जनधन तन 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 केले तृणाही समान केले तृणाही समान लाथाडीला हा संसार लाथाडीला हा संसार लाथाडीला हा संसार लाथाडीला हा संसार हा संसार. वा वा. 3 गोष्टीला कसपटासारखं मानलं. जन धन तण केले तृणाही समान. माणसामध्ये खरं बळ केव्हा येते? ज्या वेळेला तो धनवान होतो तेव्हा नाही. माणसामध्ये खरं बळ केव्हा येते? ज्या वेळेला तो शरीराने खूप तंदुरुस्त दिसतो तेव्हा नाही. माणसामध्ये खरं बळ केव्हा येते? ज्या वेळेला तो जनतेमध्ये 5-50 लोकांमध्ये फार मोठा दिसतो तेव्हा नाही. या 3ही गोष्टीला, जनाला, धनाला आणि तनाला म्हणजे शरीराला कसपटासारखं मानतो तो खरा बलवान असतो, तो खरा शक्तिशाली असतो. जनतेला काळीची सुद्धा किंमत दिली नाही. थोडं सामान्य माणसाच्या डोक्यात प्रश्न निर्माण होऊ शकतो. जनतेची सेवा केली आणि जनतेला महत्व दिलं नाही. पटते का महाराज? नाही. सेवा करत असताना जनता जनार्दन आहे मानायची, पण चांगल्या कामामध्ये आणि सेवेमध्ये जर जनता अडसर आणत असेल तर त्याला गवतासारखं मानायचं, कसपटासारखं मानायचं. तुम्हाला सांगू, जेव्हा लोकांचा विचार करायचा तेव्हा आपण विचार करत नाही, आणि जेव्हा लोकांचा विचार करायचा नाही तेव्हा केल्याशिवाय राहत नाही. लग्न करताना लोकांना आपल्या घरच्या लग्नातल्या कोणत्या गोष्टीची घेणं देणं आहे? माझ्या खिशातलं नाही. संस्कृत सुभाषितकार म्हणतात, लग्न करत असताना सगळेजण आपापल्या नादी लागलेले असतात, ज्याला जे आवडते त्या. कसं माहीत आहे का? मुलीची जी आई असते कणी, मुलीची आई, ती बाकीचं काहीच पाहत नाही. मुलगी तिला जे सोडून आहे ती बाकीचं काही पाहत नाही. कन्या वरयते रूपम माता वित्तम. तिच्या त्या पोरीसोबत ज्याचं लग्न व्हायचं आहे, करायचं आहे, ते काही पाहत नाही. तो ढेमशासारखा जरी असला तरी चालते, पण ते म्हणते त्यांना का नाही 1,25,000 पगार आहे. माता वित्तम पिता श्रुतम. आमची जवैबा घरून निघतात तर ऑफिसपर्यंत जाण्याकरता 25 मिनिटं लागतात, कारण रस्त्यानं लोक टिफिन खाली ठेवून ठेवून राम राम जय हरी, राम राम जय हरी. माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति. भाऊबंद जे आहेत ना, ते म्हणतात हिचं लग्न कोणाही सोबत करा, फक्त आपल्या जातीतला पाहिजे. मिष्टान्नो मितरे जना. आणि लग्नाच्या दिवशी पंक्तीमध्ये जेवायला जे लोक येतात ते ना नवरदेव पाहत ना नवरी पाहत. आजकाल तर एवढा सुंदर शोध लावला लोकांनी, पहिले जेवण करून घेते मग अक्षदा टाकते. विठ्ठल कोणता नवीन न्यूटन जन्माला आला काय माहित, हा शोध लावणारा. पहिल्यांदा जीवन घेऊ मग लग्न लावू. म्हणजे त्यांना पाहून असं वाटते का हे लग्न लावायला आले नाही, घरून जेवायलाच आलं एवढ्या दूर. हे सगळे लग्नात आपापला दृष्टिकोन पाहतात. तरी लग्न करताना आपण हा विचार करतो भाजी बरोबर झाली पाहिजे. बरं, ज्याच्यासाठी भाजी बरोबर करतो तो फुल जेवते, पाणी पित नाही,
भाजी जेवण झाल्यावर गुलाबजामुन खाते, गुलाबजामुन झाल्यावर जिलबी खाते, पाणीपुरीच्या दुकानावर जाते, सगळं जेवण करते. मग अगरबत्तीची एक मोठी काळी घेते, दात कोरते, दात कोरता कोरता म्हणते झालं गेलं लग्न चांगलं, पण ठमक्या पाटलाच्या पोरीच्या लग्नासारखी मजा नाही आली. तुमचे 25 लाख, तुमचे 50 लाख वाया गेले. लक्षात घ्या, ज्या प्रथासाठी आपण विचार करतो त्याच्या आता एक नवीन निघालं महाराज, सांगून टाकतो मी तुम्हाला. नवीन निघालं. मी एका श्रीमंताच्या लग्नात गेलो, तो नवरदेव एकटा नाही आला, त्या नवरीनं त्याचं बोट पकडलं, त्याला स्टेजवर आणलं. इथपर्यंत ठीक आहे. मग लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर एकमेकाच्या गळ्यात हार टाकायचे होते. मग तिनं असा हार घेतला, त्याच्या गळ्यात टाकायला गेली. तिचा हार गळ्यात पळायच्या अगोदर त्याच्यासोबत असिस्टंट असतात 2-4. त्या दिवशी एवढी सोय असते, घाम पुसायला एक जण, डावा डोळा पुसायला एक जण, उजव्या डोळ्याचा दुसरा, केस नीट करायला एक जण, ते 2-3 असतात ना, ती दोघं तिघं आजूबाजूला. त्यांनी नवरदेव उचलला. तो वर उचलल्यानंतर नवरीवाल्याच्या मनात विचार आला, आता हिचा हात पुरत नाही. पाना काय ध्यान देऊन ऐकून राहिले तुम्ही, जसं काही ब्रह्मज्ञान सुरू आहे. विठ्ठल ऐका ऐका, हात पुरत नाही. मग त्यांनी नवरदेव वर उचलला होता, यांनी नवरी वर उचलली. नवरदेवर, नवरीवर, नवरदेवर, नवरीवर, असं करता करता नवरदेव नवरीचं डोकं पेंडॉलला लागलं. कुठं? पेंडॉलला. माझ्यासोबतचा गायक म्हणे महाराज हे काय करतात? म्हटलं ते आभाळात जाऊन लग्न करतात. मला सांगा, ही लग्नात करण्याची प्रथा कोणत्या पुस्तकात लिहिलेली आहे? तरी आपण करतो, कारण जनतेनं त्याच्या लग्नात जे झालं ते या लग्नात झालं नाही असं म्हटलं नाही पाहिजे. विठ्ठल जनता काय म्हणते याच्याकडे लक्ष देऊ नका. जनतेला काळी इतकं महत्व दिलं जगद्गुरु तुकाराम महाराज. जुनिया जन भक्ती करा, जुनिया जन भक्ती करा, हा जुनिया भक्ती जन करा, ते जुनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता आई का वचन, तुका म्हणे आता आई का वचन, तुका म्हणे आता आई का वचन, तुका म्हणे आता आई का वचन. ते जुनिया जन भक्ती करा, ते जुनिया जन भक्ती करा, हो ते जुनिया जन भक्ती करा, ते जुनिया जन भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. जनतेला तेजून तुका म्हणे आता ऐका वचन, तेजो नियाजन भक्ती करा. जनतेचा त्याग करा. भंडारा डोंगरावर जाऊन भजन त्याच महात्म्यांना, संतांना, जगद्गुरूंना करता येते जे डोंगराच्या खाली असणारे माणसं भजन करणारा रिकाम टेकडा आहे हे म्हणतात, पण त्यांच्या कानाला तो आवाज येत नाही. ईश्वराचा ध्वनी त्यांच्या अंतकरणात उमटतो. लक्षात घ्या, जनतेला जर अशा बाबतीत किंमत दिली, जनतेचा विचार केला, जनता जगू देत नाही. ज्याच्या माळा दिसतात कणी, मग अशी मी सांगितलं, लोक त्याला म्हणतात दाखवायसाठी घातली का माळ, मग एखादा आपलं वरची बटणं बंद करून देते. शरम वाटते काय माळीची? मग आता कराव काय? एखादा टिक्का छोटा लावते, दुर्बीन पाव का तुमचं अष्टगंध, एखादा मोठा लावते, बाबा बाबा अष्टगंध स्वस्त झालं वाटते. कोण सांगितलं रे? हरामाचा पैसा कमावणाऱ्यानंच आयुष्यमध्ये राहावं. तुम्ही हरामाचे कमावताना आयुष्यमध्ये राहता, आम्ही रामाचे कमावतो आयुष्यमध्ये राहतो. कोणा सांगितलं धार्मिक माणसानं चांगलं राहू नये, चांगले कपडे? पण लोकांचं ऑब्जेक्शन. मग आपण विचार करते, बरं साधं धोतर घातलं त्याला बाबा बाबा पैसे तर लाखो न कमावता, खर्च कधी करता? काही काही माता भगिनींचा स्वभाव मोकळा असते. लग्न झालं पोरीचं, 1 महिना झाला लग्नाला, झाडझूड करायला बाहेर आली, आणि बाहेर आल्यानंतर आसपासच्या माता भगिनीशी बोलते. ते काकू जेवण झालं का, झाडझूड झाली का, काका कुठं गेले, ते जर बोलली तर त्या गल्लीमधल्या कॉलनीमधल्या म्हाताऱ्या संध्याकाळी मीटिंग घेते, आणि त्या मीटिंगमध्ये बापा आता तर आली, काना मागून आली न शायनी झाली, बळबळ बळबळ करते. आमच्या लग्नाला 24 वर्ष झाले पण आम्ही बोलत नाही. एखादी अशी असते, झाडझूडचा वेळ झाला, दरवाजा उघडते, झाडझूड करते, दरवाजा बंद करते, झाडू ठेवून देते, शांत बसते. त्याच म्हाताऱ्या संध्याकाळी पुन्हा मीटिंग घेते.
बापा 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 बापा, लहान गर्व आहे का शब्द तर नाही काढत तोंडातून. म्हणजे चूप बसायचं का बोलायचं. जो महाराज अत्यंत चांगलं विषयाला धरून कीर्तन करते, लोक आहे की ज्ञान त्याला बरोबर, पण कीर्तनात अशी मजा नाही आली. मी एखादा आपलं सामान्य माणसाला समजते त्याच्या भाषेत करते, यायले का ज्ञान आहे का हो. 4 गोष्टी इकडच्या तिकडच्या. आम्ही कितीही चांगल्या गोष्टी सांगू कीर्तनकारानं, लोक ऐकून घेते, रडते, डोळ्यातले अश्रू पुसते. महाराजची गाडी गावच्या वेशी बाहेर गेली, धंदे आहेत यायचे कीर्तन करणे. विठ्ठल मुद्दा आहे का. एखादा माणूस कोणतीही कृती करो, जनता त्याला काही ना काही विरोध करत असते. जनतेला कसपटासारखं महत्व देऊन भगवंताला आनंद वाटेल ज्यासी वाटे जनसेवा करावी, त्याने प्रथम लोकलाज सोडावी, आपल्या आत्म्याची ग्वाही घ्यावी, कार्य सत्य म्हणून या. जनता काय म्हणते तिकडे लक्ष देऊ नका. माझ्या भगवंतानं म्हटलं पाहिजे, वागड्या विरोध पराकोटीचा झाला तुला, पण तू चांगलं काम करणं सोडलं नाही. जो जनतेचं ऐकून चांगलं काम सोडते त्यात जीवनात परमार्थ होऊ शकत नाही. मी अनेक माणसं पाहिले, एकादशीला भजनात दिसतात, बारतच्या दिवशी पंक्तीत जेवायला बसल्यानंतर लोक म्हणतात, तू का भजनाला आलाले का, आजचं जेवण भेटते म्हणून एकादशीला भजनाला आला. त्या माणसानं एकादशी बंद केली, भजन करणंही बंद केलं. का तुम्ही दिसले नाही. नाही तो म्हणे की तू जेवणासाठी येतं म्हणून मी एकादशीच बंद केली. माणूस महत्वाचा आहे का एकादशी महत्वाची आहे. एकादशी महत्वाची आहे. तेजोनिया जन भक्ती करा. जनतेला महत्व देऊ नका. जनता को जाने दे, उनको बहकाने दे. जन. दुसरा आहे धन. जनतेला कसपटासारखं महत्व, धनाला सुद्धा कसपटासारखं महत्व. कारण धनाला गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं की जगातलं सगळ्यात मोठं धन आपल्यापासून निघून जाते. विठ्ठल 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 विठ्ठल.